members and Shri Sanatan Mishra, the General Manager, SBI Bank, and Shri Ganesh Deshmukh, Commissioner, PNC, to please do the honor of the Deep Prajwalan ceremony. I request the media to please do not crowd the place. मैं मीडिया से रिक्वेस्ट करूंगी, प्लीज डू नॉट क्राउड द प्लेस. बाउंसर को आगे हटाओ. सर 2 मिनट सर आज या ठिकाणी क्रीडाई B&M रायगडचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. सर्व बिल्डर्सना, डेव्हलपर्सना, त्यांच्या सगळ्या आर्किटेक्ट्सला, सगळ्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पनवेल शहरासाठी, या महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांसाठी ही एक मोठी पर्वणी आहे की एकाच ठिकाणी, एकाच छताखाली आपल्याला विविध प्रकल्पांचा एक डिस्प्ले बघायला मिळतो आणि मग आपल्या घराची जी काही चॉईस असतो ही कंपॅरिझन करून आपल्याला घेता येतं. या एक्झिबिशनमध्ये बँकर्स आहेत, HDFC आहे, SBI, गृहकर्ज जे आपण सुलभ हप्त्यानं किंवा सोयीस्कररित्या घेऊन आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, ती सुद्धा सुविधा इथं उपलब्ध आहे. या सगळ्या प्रकल्पांना, सर्व विकासकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. यांच्या बाबतीत एक प्रशासनाच्या वतीने सांगायचं झालं की मी आवर्जून दरवर्षी यांच्या एक्झिबिशनला येत असतो, कारण हे बिल्डर्स आणि ही डेव्हलपमेंट म्हणजे ही सिटीचा एक पार्ट असते आणि हे असं एक्झिबिशन म्हणजे सिटीचा एक फ्युचरिस्टिक डिस्प्ले असतो की शहर भविष्यात कसं दिसेल, आता कसं आहे आणि कशा प्रकारचे प्रकल्प ते येतात. सर, MTHL असो किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असो, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे तुम्हाला काय वाटतं या पूर्ण संबंध परिसरामध्ये किती मोठं बूस्ट मिळालेलं आहे आणि या बिल्डर्स जे आहेत नवी मुंबईतले त्यांच्या भूमिकेकडे कसं पाहता? आता अत्यंत स्पष्ट सांगायचं म्हणजे MTHLचं उद्घाटन जरी आता झालं असलं तरी सुरू गेले 5 वर्ष होता आणि सर्व बिल्डर्सना हे माहीत होतं, सर्व विकासकांना ही कल्पना होती. त्या दृष्टीनंच जमिनीचा विकास गेले 4 वर्ष चालू होतं. आपल्या भागातला सगळा भाग बघितला तर मेट्रो असलेली महापालिका
असं आपलं वर्णन करता येईल. म्हणजे मेट्रोसुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या महापालिका हद्दीमध्ये सुरू झालेली आहे आणि सर्व विकासक ह्या सर्व परिसराचा होणारा भविष्यातला विकास, त्याचा समतोल आराखडा हे बघूनच या ठिकाणी विकास कामं होत आहेत. त्यामुळे या शहराला या विकास कामांना एक फार मोठं भविष्य आहे. आता आजच्या परिस्थितीमध्ये आपण MTHL चालू झाल्याबरोबर एवढं हॅपनिंग आपल्याला आजच्या या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळते. मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्ष, सव्वा वर्ष, दीड वर्षाच्या काळात इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती होईल याची आपण कल्पना करू. मला असं वाटते हा एकतर्फी प्रयोग न होता तुम्ही कुठल्याही बिल्डर्सला, आर्किटेक्ट्सला इथं विचारू शकता. आमचा प्रशासनाचा संकल्प हा नेहमीच विकासाभिमुख असतो की यांच्या ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडण्याकडे कल असतो. आता आपण UDCPRचा विचार केला तर UDCPRच्या माध्यमातून प्रशासनानं, शासनानं, राज्य शासनानं 100% सोडवणूक बिल्डर्सना ज्या अडचणी येतात या सर्व प्रश्नांची उकल या UDCPRमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात त्याला आता बायबल म्हटलं तर हरकत नाही. प्रशासनाचं सकारात्मकच दृष्टिकोन या विकास कामांकडे असतं. सबसे मिलना चाहती हूँ, सबको हेलो बोलना चाहती हूँ, पर थोड़ा सा संयम रखिए, थोड़ा सा ऐसा किसी को धक्का धुक्की में लग नहीं जाए. मैं बस चाहती हूँ कि सब अच्छे से हो जाए. तो यहाँ पे आके और मैं बहुत ही बधाई देना चाहती हूँ. जहाँ पे इतने लोगों को इतनी आसानी से अपना ड्रीम होम मिल सकता है. मैं चाहूँगी ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पे आए और इनकी मदद से अपना ड्रीम होम उनको मिल जाए. एक मिनट, विकास मुंबई से सीधे यहाँ पर आया है एंड आपने कभी सोचा है कि नवी मुंबई में आप अपनी प्रॉपर्टी में इन्वेस्ट करेंगे यहाँ पर कुछ इस तरह से यहाँ पर डेवलपमेंट हो रहा है, क्या करें? देखिए अभी तक तो सोचा नहीं था, आज के बाद सोचा. यहाँ इंफ्रास्ट्रक्चर को कैसे देखते हैं जिस तरह से मुंबई के बाद नवी मुंबई का डेवलपमेंट नजर आ रहा है, कैसे देखते हैं यहाँ के इंफ्रा को और यहाँ के बिल्डर्स हैं उनके कॉन्ट्रीब्यूशन को कैसे देखते हैं? माय थिंग इज दैट मुझे उतना नॉलेज नहीं है, लेकिन जितना भी मैं देखती हूँ मेरे पास से और जितना भी मुझे सुनने में आया है यहाँ पे बहुत प्लान ग्रोथ है. तो ये जो प्लान ग्रोथ है वो हमारे मुंबई में उतना प्लान किस्म से हुई नहीं है. तो मैं चाहती हूँ कि उतना ही हम अच्छी तरह ग्रो करें, पर एट द सेम टाइम पार्क्स रहे, थोड़ा खुलापन रहे, हमारा जो इकोसिस्टम है उसको कोई हार्म ना हो. तो यहाँ पे वो प्रदूषण कम हो. तो ये सब माइंड में रखते हुए मैं चाहती हूँ कि कंस्ट्रक्शन एंड बिल्डिंग लोग अच्छे अच्छे घर मिले, तरक्की हो, बट एट द सेम टाइम वी हैव टू कीप अ बैलेंस. ये जब नवी मुंबई बेस्ट टू लीव अभी तक फुल आई कांट गिव इट लाइक 100% बिकॉज मैं रेडी नहीं हूँ, बट जितना दिखने में आता है इट्स लुक्स गुड. विपाशा जी सामने सेंटर इनको के पास देना चाहूँगी सेंटर विपाशा मैडम लोग यहाँ पे